षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे रोहिदास पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। मॅच क्रमांक 3 तुमच्या भेटीला येताना पाहायला मिळते। सूरज आपण पाहतोय आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील। षटक क्रमांक पहिला होते सुरुवात, पहिला बॉल कोलवर टप्पाचा पाहायला मिळतोय। आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल। मॅच क्रमांक 3 इथे होते सुरुवात। भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहतोय संपूर्ण श्री गणेश क्रिकेट क्लब पवारवाडी यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला आयोजित करताना पाहायला मिळते। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते आणि पंच देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी करत आहेत। सर्वांचं हार्दिक स्वागत। षटकातील पुढचा बॉल वेळ आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतायत। येस इट इज व्हाईट बॉल, आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळतोय। व्हाईट बॉलने इथे अकाउंट ओपन झालंय ते म्हणजे बॅटिंग करणारा संघ लक्ष्मीनगर अहिरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। पुढचा बॉल हा गुड टप्प्याचा होता, आडव्या बॅटने खेळायचं होतं, स्कोर लेगला बॉल पाठवायचं होतं परंतु बॅट बॉलचं कनेक्शन तिथे झालं नाहीये आणि पुन्हा एकदा डॉट बॉल। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रोहिदास यांच्याकडे बराचसा अनुभव आहे, बराचसा क्रिकेट ते खेळतात याही विकेट वरती आणि आता त्यांना माहिती पडलंय चेंडूचा टप्पा अगदी कुठे हाताळायचा, काय करायचं, कशा पद्धतीची गोलंदाजी करायचं, कितका वेग मैदानाच्या आतमध्ये धारण करायचा, व्हेरिएशन कधी करायचं आणि या साऱ्या गोष्टींचा विचार करून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॉलिंग ही पाहायला मिळतीये। दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली, टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल, टीमची धावसंख्या ही धपाकवती पाहायला मिळते ती म्हणजे 2। ओहो यावेळी आपला आक्रमण पाहायला मिळतो, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय, सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मासिवी दर्जेदार म्हणजे 8 या आकड्यावरती आक्रमकता दाखवली आहे। हाफ ट्रॅकर, बॅकफुट पंच, पंच पॉवरफुल, वन बाउन्स डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर। षटकारानंतर हा दर्जेदार फटका, हा चौकार म्हणजे 12 या आकड्यावरती टीमची धावसंख्या ही धापकावरती आपल्याला पाहायला मिळतीये। षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे पहिलं हे प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते। शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणारा मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक 1 आपण पाहतोय। यावेळी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहे, वाईडिश लॉंग ऑन मैदानाच्या आपण पाहतोय। लो फुल टॉस स्ट्रेट डाउन द ग्राउंड, खेळ फटका, वा क्लासिकल फटका, सीमा रेषेच्या पलीकडे हा दमदार स्ट्रोक, मॅग्निफिकेशन बॅटिंग बाय बॅटिंग आपण पाहतोय ते म्हणजे सचिनच्या बॅट मधून हा दमदार थँक्यू। टीमची धावसंख्या धपकवरती पाहायला मिळते ते म्हणजे पुढे पोहोचली आहे 18 या आकड्यावरती, 18 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस। टीमची धावसंख्या धपकवरती पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर होते, त्याचा पुरेपूर वापर इथे करताना पाहायला मिळाला। बॅटिंग करणारा संघ म्हणजे लक्ष्मीनगर अहिरे डिंगडॉंग हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि चांगली सुरुवात केली आहे। षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय विजय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। षटक क्रमांक 2 त्यांना इथून पुढे हाताळायचं आहे। पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। षटकातील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, बॅटला स्विंग केलाय,
आणि बॉलला पाठवून दिलंय डीप स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मॅसिव्ह पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 24 आकड्यावरती 24. विजय वरती देखील आता हल्ला चढवला जातोय. षटकातील पुढचा बॉल हा वेळेला पण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू नाहीये. गॅप बेदलाय. बॉल दन 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 करत सीमारेषेच्या पार. हा चौकार. एका साईडला आणि दोघही अगदा आक्रमकता पाहायला मिळतीये. हो या वेळेला पण चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा बोट येस आकाशाकडे. ओ यू टी बॅटर आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता मा मिळतील अजय मोहिते. बॅटिंग साठी दाखल होता मा मिळते म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती. 28 ला पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. आता इथून पुढे आपण विजय कशा पद्धतीने कमबॅक करतील तेही पाहावं लागणार आहे. विकेट त्यांच्या खात्यामध्ये राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल. ओहो अजय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड. आक्रमण ताकदीचा वापर 6 धावांसाठी हा षटकार. धावसंख्या धबकावती पाहायला मिळते ती म्हणजे 34 आकड्यावरती 34. पुढचा बॉल आई वेळा आपण पाहतोय गोल टप्प्याचा बॉल होता. आक्रमण करायचं होतं. अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळते. फेकी चांगली राहिली. एक धाव आली टीमच्या खात्यामध्ये. एक धाव सोडल्यानंतर टीमची धावसंख्या धबकावती पाहायला मिळते ती म्हणजे 35 आकड्यावरती 35. 35 धावा धबकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल. ओहो ही वेळ आपण पाहतोय चांगला बॉल होता असं वाटलं होतं. एज तिथे लागली होती की काय परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा आलाय संपुष्टात. 12 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या ही धबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 35 आकड्यावरती. या आपण ऐकूया छोटासा घेऊयात पुन्हा एकदा डीचा ब्रेक. फाय 35 धावा या धबकावरती आहेत. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे सचिन मोहिते. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती दाखल होता पाहायला मिळतील. 12 मध्ये 35 बनवल्यात. 17.50च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू केली आहे. टीमचा विचार केला तर मग लक्ष्मीनगर अहिरे या संघानं. षटकातील पुढचा बॉल. पहिला बॉल आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धाव संख्या आपण पाहतो ती म्हणजे 36.
18च्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग आतापर्यंत आपण पाहत होती म्हणजे झाली आहे. पुढचा बॉल. हो याही वेळेला आक्रमण करायचं होतं. टायमिंग बरोबर होत नाहीये. बॅटच्या आतल्याकडे घेतले. एक धाव घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेवरती तिथे थांबावं लागेल. एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या इथं पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 37 आकड्यावरती 37. 37ला 1 सध्याची परिस्थिती. इथून पुढे आता कमबॅक करावं लागणार ते म्हणजे सचिन मोहिते या गोलंदाजाला. षटकातील पुढचा बॉल. खोलवा टप्पाचा बॉल होता. आक्रमण केलंय. खेळाडू येतोय. त्याला बीट करून बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या पार. हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आहे. मॅच क्रमांक आपण पाहतोय म्हणजे तिसरी. एका साईडला यजमान संघ आहे. दुसऱ्या साईडला आपण पाहायला गेलं तर लक्ष्मीनगर अहिरेचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटिंग. चेंज ऑफ द पेस. वेट अँड वॉच. बॉल सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या धपकवती पाहायला ती म्हणजे 48 आकड्यावरती 48. 48 धावा धपकवरती आहेत. षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर यावेळेला पुढे आले होते. बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. टायमिंग प्रॉपर. यस. बॉल थांबणार नाहीये. बीट करून बॉल आहे. धावपकवरती आहेत. वेळेला टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु बॉल वॅकंट एरियामध्ये ट्राबेल आपल्याला होताना बाय मिळेल. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न वेगानं झालाय. 2 धावा झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न आपल्याला बाय मिळतोय. येस. आणि तिसरी ही धाव तिथे कंप्लीट होताना बाय मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं येईल इथे संपुष्टात. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या पकडते बाय मिळते 55 या आकड्यावरती. अजून इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. आपण ऐकूया डी बाळे यांचं दूर. थँक्यू. ड्रिंक्स ब्रेक होता तो देखील आपण इथे कंप्लीट केला गेलाय. 18 बॉल मध्ये अद्यापर्यंत 55 धावा बनवल्या. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो चौथा तळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती रोहिदास पवार पुन्हा एकदा सज्ज होतील. षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल होता. रिस्क ऑफ द फ्लिक पाय मिळाला. आई बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल दूरवरचा. हा दमदार स्ट्रोक. षटकार. अजय अगदी चांगली दमदार कामगिरी करतात मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग राहिली. चौकार षटकारांचा पाऊस.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीमची धावसंख्या इतर पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 61 या आकड्यावरती. षटकातील आपण पाहणार होतो म्हणजे पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळी आपण आक्रमण करायचं होतं, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. बॅटची आतली गाड्या घेतल्यानंतर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बराच वेळानंतर आपला पाय मिळतोय. 61 धावा. इथून पुढे चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. टार्गेटला इथे थांबावं लागणार आहे. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. याही वेळेला ओव्हर पिच बॉल अगदी परफेक्ट कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये पाय मिळाला सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 67 या आकड्यावरती. 67 विथ लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस आणि आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकार चौकार चौकार षटकार नुसते मैदानाच्या आतमध्ये. ही वेळ आपण पाहतोय. बॅटची गडा घेतली आहे. बॉल थांबवण्याचा प्रयत्न, परंतु आता एकदा निसटला ना की बॉल तुम्हाला मिळणार नाहीये. फाईन लेग बाउंड लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. विकानं पुढे चालली आहे 71 या आकड्यावरती. 71 71 धावा धावपकडती आहेत. षटक क्रमांक बाजूते म्हणजे 14 धावा फार वेगाने येत आहेत. स्पीड ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लावावं लागणार आहे. ज्या पद्धतीने धावा वेगानं पुढे चालले आहेत. काही वेळेला आपण पाहतोय एकदा होते दुहेरीचा प्रयत्न तिथे वेगानं राहिलाय. म्हणजे नुसतं चौकार षटकार ते तसं नाहीये, परंतु रनिंग बिटवीन द विकेट तीही आपल्याला चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. याही बॉलवरती 2 धावा घेतल्यानंतर टीमची धावसंख्या धावपकडती पाहायला मिळते ती म्हणजे 73 या आकड्यावरती. 73 ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. आकुट टप्प्याचा बॉल होता. तोही आपण पाहतोय डॉट बॉल. आता इथून पुढे आलाय षटक क्रमांक आलाय 14 संपुष्टात. 24 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या ही धावपकडती पाहायला मिळते ती म्हणजे 73 ला 1 सध्याची परिस्थिती. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजे लक्ष्मीनगर अहिरे या संघाची धावसंख्या. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. सचिनच्या बॅटमधून अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं तर 2 षटकार 2 चौकार आलेत, परंतु अजय मोहिते त्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत 4 षटकार, त्याचबरोबर 2 चौकार, 1 3 धाव, त्याचबरोबर डबल 1 आणि 2 सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 5वा आदळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला विशाल पवार मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. विशालला आता धावा थांबवणं फार गरजेचं असणार, परंतु कशा पद्धतीची कामगिरी करतील तेही पाहावं लागणार आहे. समोर चांगले फलंदाज आहेत. पहिला बॉल आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती विकेट किपरच्या हातामध्ये म्हणजेच डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे पहिल्या बॉल वरती. अजून इथून पुढे 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या तर पकडते पाहायला ती म्हणजे 73 या आकड्यावरती. षटकातील आपण पाहतोय म्हणजे पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय. त्याही पलीकडे आपण पाहतोय आउटफील्ड थोडीशी खराब असल्या करणारा बॉल सीमारेषेच्या पार. आणखीन एक चौकार. सत्याहत्तर या आकड्यावरती. 77 षटकातील पुढचा बॉल.
काही वेळ आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं, बॅटची एज घेतली आहे आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल आणि 78 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये धावा तितक्याच्या बनल्या नव्हत्या, अगदी 50 त्याचबरोबर 60-65 धावा बनवल्या गेल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये धावा बनल्या गेल्यात. दुपारचं सत्र बॅटिंग पिच म्हणून या खेळपट्टीची ओळख या संपूर्ण मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिली आहे. त्यामुळे धावा बनवणं हे फार गरजेचं होतं आणि धावा बनवल्या गेल्यात लक्ष्मीनगर अहिरे या टीम कडून. हाफ ट्रॅकर होता त्याही वेळेला वॅकेंट एरियामध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होईल पाठीमागच्या दिशेने. एक धाव घेतली आहे, दुहेरीचा प्रयत्न पहा. फिल्डिंग खूप चांगली होती, फेकी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली, परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घेताना पाहायला मिळाल्या. संघाच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या जोडल्यानंतर टीमची धावसंख्या तपावरती पाहायला मिळतीये 80 आकड्यावरती 80 रन. 5व्या षटकाचा खेळ आपण पाहतोय, प्रगतीपथावरती आहे. अजूनही इथून पुढे 2 बॉलचा खेळ यांचा बाकी असणारा विशाल बाउंड ट्रॅक वरती. कमबॅक थोडं का होईना परंतु केलंय. धावा थोडाशा इथे वाचवताना पाहायला मिळत आहेत. खोल टप्प्याचा बॉल यावेळी आपण पाहतोय, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमारेषेच्या पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. धावसंख्येवरती खेळतोय, शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धशतकाला संधी असेल. आजच्या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक आता अजयच्या नावावरती राहील का, तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. का बॅटिंग राहिली आहे 47 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतो. टीमची धावसंख्या तपावरती पाहायला मिळते ती म्हणजे 86 आकड्यावरती 86. अजयला 3 धावांची गरज असणार ते म्हणजे अर्धशतकासाठी. टीमची धावसंख्या 86 पाहतोय. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. आपण हा बॉल पाहतोय, येस फेअर डिलिव्हरी, परंतु तिसऱ्या पंचांची इथे मागणी घेतली जाणार आहे. टीपी अंपायर कडे हा डिसिजन आपण सोपूयात. फिल्डर आपण कुठेही हलू नका. एक शेवटचा बॉल आहे, तो योग्य असला तर आपण त्वरित आपण बॅटिंग साठी जायचंय, परंतु आपण पाहणार आहोत हा बॉल योग्य पद्धतीने हाताळला गेला की नाही ते आता पाहावं लागणार आहे. येस फेअर डिलिव्हरी म्हणजे इथून पुढे आता हा षटक संपुष्टात येताना पाहायला मिळेल. 5व्या षटकाचा खेळ संपुष्ट झालाय, परंतु हरकत नाहीये. अजयची बॅटिंग एकदा आवडली असेल तर जोरात टाळ्यांचा गजर करूया. 47वा वैयक्तिक. वा का बॅटिंग राहिली आहे टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या
मॅचला इथे सुरुवात करून घ्यायची आहे, जिथे एका साईडला आपण पाहतोय लक्ष्मीनगर अहिरे हा संघ बॅटिंग करत असताना दमदार खेळ गेली पाहायला मिळाली. वैयक्तिक 86 धावा त्यांच्या संघाकडून 86 धावा आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर अजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे वैयक्तिक 47 धावा आणि 87 धावांचा इथून पुढे करायचं पाठलाग तो म्हणजे बॅटिंग करणारा संघ श्री गणेश क्रिकेट क्लब पवारवाडी मुरबा या संघाला इथून पुढे धावा बनवायचे ते म्हणजे येणारा 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 87 धाव संख्येचा गरज आपण पाहणार आहोत. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे विजय पवार आणि त्याची साथ देण्यासाठी सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्याचबरोबर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. 87 धावांचा करायचा पाठलाग षटक क्रमांक पहिलं जे सनी आहेत बाउंड ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण सनी मोहिते पॉवर प्लेचं षटक आहे. 30 बॉल 87 धावांचा करायचा पाठलाग होते मॅचला सुरुवात. पहिला बॉल आपण पाहतोय हवेमध्ये उडालाय, कॅच पकडलीये परंतु कहाणीमध्ये ट्विस्ट. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉल वरती जीवनदान मिळाले. वन प्लस वन आधी टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या ही जोडली जाईल इथून पुढे आणि त्याचबरोबर आपण येणारा पुढचा बॉल तोही फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. येणारा पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचा असणार तिथे स्ट्रायकिंगला प्रभाव मिळते म्हणजे सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फ्री हिटची नामी संधी त्यांच्या समोर चालून आली आहे. षटकातील आपण पाहतोय तो म्हणजे पुढचा बॉल. फुलटॉस बॉल होता, मिस केलाय परंतु नशिबाची साथ मिळाली आहे. बॉल लॉंग स्टॉपला बिलॉंग करेल. 22च्या सर्वांमध्ये हा दमदार चौकार. आता इथून पुढे 6 आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल. आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय पंच आमच्याकडे वळतात. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या बघतोय पाहायला मिळते ती म्हणजे 7 याकडे. 87 धावांचा करायचं पाठलाग षटकातील पुढचा बॉल. ओहो खोलवर टप्प्याचा बॉल होता, पुढे आले होते, डान्सिंग राऊंड खेळायचं होतं, पायांचा वापर केला गेला होता परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी विजय पवार असतील, सचिन मोहिते असतील, चांगली कामगिरी, एक चांगला स्टार्ट द्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. काही वेळेला आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय म्हणजे आणखीन एक या षटकामध्ये आपण पाहतोय हा दुसरा डॉट बॉल. चौकार गेला तोही 22च्या सफरामध्ये होता म्हणजे 3 बॉलचा खेळ अद्यापर्यंत राहिला. टीमची धावसंख्या 7 पाहतोय. सचिनांच्या बॅटमध्ये धावा आल्या नाही आहेत, कराव्या लागतील. समोरच्या दिशेने खेळलेला फटका, याही वेळेला हाय बॉल डॉट स्वरूपाचा पाय मिळतोय. टाळ्यांचा गजर आता पाय मिळेल एक डॉट बॉल साठी. 87चा करायचा पाठलाग. टीमच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत 7 धावा जरूर आहेत परंतु धावा बनवणं फार गरजेचं आहे. सुरुवात द्यावी लागेल. खोल टप्प्याचा बॉल, ओव्हर पिच बॉल होता, टायमिंग प्रॉपर तितकंच नाहीये. खेळाडू येतोय, कॅच घेण्याचे प्रयत्न तिथे राहिले होते परंतु तिथे सुद्धा कॅचची ड्रॉप झाली आहे आणि टीमच्या खात्यामध्ये आपण एक धाव जोडताना पाहायला मिळेल. एक धाव जोडण्यासाठी टीमची धावसंख्या इथं पकवते पाहायला मिळते ती म्हणजे 8 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ अद्याप बंद झालाय. टीमची धावसंख्या 8 पाहतोय. विकेट गेली नाहीये. षटकातील पुढचा बॉल.
फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल केलाय, बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. इट्स मॅक्सिमम षटकार. टीमची धावसंख्या बघतो पाहायला मिळते ती म्हणजे 20 या आकड्यावरती अद्यापर्यंत टीमची धावसंख्या बघतो पाहायला मिळते. इथून पुढे 67 धावसंख्येची गरज. ओहो, याही वेळेला आपण समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होता पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट झाली आहे. टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या बघतो पाहायला मिळते म्हणजे आता इथून पुढे 21 या आकड्यावरती अजूनही 66 धावसंख्येची गरज असणार आहे. विजय पवार मैदानाच्या आत. पवारची पॉवर, याही वेळेला बॉल सीमारेषेच्या पार, षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या करते पाहायला मिळते ती म्हणजे आता पोहोचली आहे 27 आकड्यावरती. 27 धावा करते आहेत. करायचं पाठलाग तो म्हणजे 87 धावसंख्येचा आणि अद्यापर्यंत 27 धावा. इथून पुढे 60 ची गरज. ओहो हो, या वेळेला दांडी 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 गुल, विकेट बदन. विजय पवार बॅक टू दी डगआउट. मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. अविनाश पवार मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे दाखल होतील.
टीमची धावसंख्या बघावती पाहायला मिळते ती म्हणजे 27 या आकड्यावरती 27. 27 धावावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे दुसरं. 4 बॉलचा खेळ अद्याप झालाय. 87चा पाठलाग. इथून पुढे 60 धावसंख्येची गरज असणाऱ्या बॉलचा खेळ बाकी असणार म्हणजे 20. खोलवर टप्प्याचा बॉल आल्या आल्या पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय अविनाशच्या बॅट मधून दमकम दाखवणारा हा षटकार. इथून पुढे येईल संपुष्टात टीमची धावसंख्या धब्बा करते ती म्हणजे 33 या आकड्यावरती. 87चा करायचा होता पाठलाग. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये आपण पाहतोय धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 54 धावा. 18 बॉल 54 धावसंख्येची गरज. जवळपास 18च्या सरासरीनं बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला करावी लागणार आहेत. समोरच्या संघाने बऱ्याच धावांचा डोंगर उभा केलाय तो तुम्हाला हळूहळू का होईना परंतु वरती चढावं लागेल. धावांना पाठलाग करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पाहतो तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहायला मिळेल तो म्हणजे पुन्हा एकदा सनी. बाउंड ट्रॅक वरती त्यांना प्राचारण करण्यात आलंय. मैदानाच्या आतमध्ये अविनाश असतील सचिन असतील आता पार्टनरशिप क्रिएट करावी लागणार आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. तिसरी मॅच आजच्या दिवसामधील आपण पाहतोय. गड्यामध्ये जवळपास 1:30 वाजून गेलेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर वा स्टँड अँड डिलिव्हर करणारा फटका. प्रॉपर टायमिंग लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. टीमची धावसंख्या पकवते पाहायला मिळते ती म्हणजे 39 आकड्यावरती. पहिल्या बॉल वरती आक्रमक पाहायला मिळाली बॅटिंग करत असताना आपण पाहतो म्हणजे सचिन मोहितेच्या बॅट मधून तो षटकार आलाय. पुढचा बॉल याही वेळेला डान्सिंग डाऊन सेकंड इन रो बॅक टू बॅकचा दुसरा धमाका बिग ब्लास्ट. वरती बॅक टू बॅक चे 2 षटकार आले. 18च्या सरासरीने बॅटिंग करायची होत्या. पहिल्या 2 बॉल वरती 12 धावा. वा चांगली कामगिरी चालू आहे. खराब बॉल होता परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय फटका फसलाय तिथे. विकेट आपल्याला टिपताना पहा मिळतीये. टिपलाय जेल संपलाय बॅटरचा खेळ परंतु टीव्ही अंपायरची इथून पुढे केली जाणार घेतली जाणार मदत. हा बॉल बिमर आहे की नाही तो इथून पुढे चेक केला जाईल आणि योग्य तो डिसिजन आता तुमच्या पर्यंत पोहोचवला जाईल. महत्वाचा डिसिजन असणार आहे. बॅटरला इथून पुढे मैदानाच्या बाहेर यावं लागणार आहे. आणखीन एक विकेट.
थँक्यू. आपण पाहतोय ते म्हणजे 45 आकड्यावरती दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर गेले. न्यू बॅटर रोहिदास पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विकेट मिळवली आहे, परंतु सचिन यांनी चांगली दमदार खेळी करून मैदानाच्या बाहेर परतले. चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल, खोलवर टप्पाचा बॉल. आक्रमण करायचं होतं, प्रॉपर टायमिंग नव्हतं तरी सुद्धा बॉल वन बाउन्स सीमा रेषेच्या पार. आणखीन एक 4 चौकार. पकडतो म्हणजे ती म्हणजे 49 आकड्यावरती षटक क्रमांक चालू आहे. म्हणजे तिसरा 4 बॉलचा खेळ झालाय. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने केलेला फटका पण पाहतोय. अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होईल. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आलेल्या टीमची धावसंख्या दबक करते पाहायला मिळतीये. ती म्हणजे 50 आकड्यावरती. इथून पुढे आता गरज असणार ती म्हणजे 37 धावसंख्येची. बॉलचा खेळ बाकी असेल तर म्हणजे 13 बॉल 37 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. हो चांगला बॉल पाहायला मिळतोय. वेगानं हाताळला गेला होता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून पुढे 12 बॉल सगळे बाकी असणार आहे. 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत. त्या म्हणजे 37 धावा. हे आपण ऐकूयात. पुन्हा एकदा घेऊया छोटासाठी ब्रेक. मिळतील जिथे 12 बॉल मध्ये थांबवायचे त्यांना 37 धावा. समोर रोहितच आहेत. चांगली कामगिरी केली त्यांनी सुद्धा. पहिला बॉल सफल झाले. आडव्या बॅटने खेळला. वा, हा बॉल आपण पाहतोय स्क्वेअरलिक बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या ही दबकावरती पाय मिळते ती म्हणजे आता जाऊन पोहोचले 54 आकड्यावरती. इथून पुढे 33 धावसंख्येची गरज असणार आहे. बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 11 बॉल 33. जोपर्यंत रोहिदास आहेत, जोपर्यंत अविनाश आहेत, मॅचचं चित्र आपण विचित्र करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला करताना मिळतील. यावेळेला आपण पाहायला गेलं तर 30 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग रिजनला एक खेळाडू आपल्याला प्रोटेक्शन मध्ये तिथे पाहायला मिळालं आणि एक धाव यापुढे आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 55 आकड्यावरती 55 धावा लगावल्या गेल्या. तिथून पुढे 33 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. बॉलचा खेळ बाकी असणार तो म्हणजे 10 बॉल 33 ची गरज. खोलवर टप्पाचा बॉल पाय मिळतोय. धावची संधी आली होती चालून, परंतु तीही मिस झाली आणि रोहिदास सेफ पाय मिळतील. एक धाव इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये धावून काढताना पाय मिळतीये. टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या दबकावरती पाय मिळते ती म्हणजे आता 56. इथून पुढे 32 ची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी असणार तो म्हणजे 9 बॉल 32 धावसंख्येची गरज. यापुढे होणारी मॅच यस आपण त्यांचं देखील लक्ष वेधणार आहोत. खातगुण आणि त्याचबरोबर गुजरात टॉस करण्यासाठी आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ओहो, हाफ ट्रॅकर होता त्याही वेळेला समोरच्या दिशेने घेऊन काढलाय. टायमिंग होत नाहीये प्रॉपर. आता तुम्हाला बॉल हवाई सफर साठी पाठवावे लागतील सीमारेषेच्या पलीकडे. तसं काहीच घडलं नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. टीमच्या धाव संख्या 57 आकड्यावरती. 31 ची गरज इथून पुढे असणार आहे. 31 धावा.
खोलवा टप्प्याचा बॉल व्हेरी मच नीडेड सिक्सर षटकार. आकड्यावरती इथून पुढे गरज असणार आहे ते म्हणजे 25 धावसंख्येची गरज. बॉल संख्या बाकी असणार तो म्हणजे 7. फार महत्वाचा बॉल आहे हा. ओ हो 7 बॉल 25 ची गरज होती तिथे फिरकी देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पहा मिळाला. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे जिंकण्यासाठी आपण पाहतोय ते म्हणजे 25 धावसंख्येची इथून पुढे गरज. ऐकूया छोटासा घेऊया डीचा ब्रेक. सचिन आपल्याला पाहायला मिळतील. समोर रोहिदास आहेत. 6 मध्ये त्यांना 25 बनवायचे. एकाच्या हातामध्ये बॅट एकाच्या हातामध्ये बॉल. पुढचा बॉल आपण पाहतोय. यस थोडस नर्वे मध्ये प्रॉब्लेम आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे सचिन. त्याचबरोबर रोहिदास पवार आपल्याला पाहायला मिळतील. दोघांनाही संधी असणार आहे सुपरस्टार बनायची या मॅच मध्ये. काय घडणार या मॅच मध्ये तेही पाहावं लागणार आहे. 6 बॉल 25 धावसंख्येची गरज. पहिलाच खराब पद्धतीचा बॉल आपल्याला बाय मिळतोय. इट्स अ नो बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट आपण येताना बाय मिळतोय. नो बॉल 1+1 ही धावसंख्या जोडली जाईल. बॉल एकही तिथे पकडला जाणार नाहीये आणि पुढचा येणारा बॉल तोही फ्री हिट स्वरूपाचा. म्हणजे इथून पुढे आता 6 बॉल सगळे बाकी असणारे जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज. 6 बॉल रिक्वायर्स 23 रन. 6 बॉल 23 ची गरज आहे. पहिला खराब पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पहा मिळाला. समोर आपण पाहतोय अविनाश पवार मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. 6 बॉल 23 ची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉल असणार आहे तिथे. मला वाटतं ओव्हर स्टेपिंगचा देखील नो आहे आणि त्याचबरोबर फुलटॉसही आपला बॉल जाताना बाहेर मिळाला. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला धाव आता इथे जोडताना पाहायला मिळेल. यस गोलंदाज इथून पुढे या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये प्राचारण करावं लागणार आहे. चला टीम मीटिंग नको आपण कोणताही एक गोलंदाज इथे निवडा आणि लगेच मॅचला सुरुवात करून घ्या. जवळपास 2 वाजायला आलेत आणि तिसरी मॅच अद्यापर्यंत चालू आहे. टोटल आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये 8 ते 9 मॅचेस खेळायचे आहेत. त्यामुळे विनंती असणार आहे आपण लगेच मॅचला इथे सुरुवात करून घ्या. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आपल्याला पाहायला मिळतील. आता इथून पुढे त्यांना वाचवायचे ते म्हणजे 22 धावा. बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 6 बॉल 22 धावसंख्येची गरज. सूरज पॉइंट ट्रॅक वरती सज्ज होतील. चला मॅचला सुरुवात करून घ्या. फार वेळ तुम्ही बराचसा खर्च करताय. इतका वेळ तुम्हाला मिळणार नाहीये. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. 6 बॉल इथे 22 ची गरज आहे. हाफ ट्रॅकर या वेळेला आक्रमण प्रॉपर. इट्स अ नो बॉल आपण पाहतोय. येस षटकार.
ते पाहायला मिळते ती म्हणजे 79 आकड्यावरती. इथून पुढे 8 धावसंख्येची गरज असणार आहे. बॉल सगळे बाकी असणार आहे तो म्हणजे 4 बॉल 8ची गरज. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने बॉल अडवलं गेलं. असं वाटलं होतं सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय, बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि तिथे यस म्हणजे सिंगल घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 80 आकड्यावरती. 3 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. त्यामुळे हे 3 बॉल फार महत्वाचे असणार आहेत. संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजर आता या मॅच कडे रंगल्या आहेत. महत्वाची मॅच. एका साईडला पवारवाडीचा संघ, एका साईडला आपण पाहतोय तो म्हणजे अहिल्यानगर लक्ष्मीनगर अहिरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता कोणता संघ इथे विजयी होणार तेही पाहावं लागणार आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. 3 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे, पण इथून पुढे आता धावा त्या बनवल्या जातील का तेही पाहावं लागणार आहे. 80 धावा धापावरती पाहायला मिळतात. या सुनीलजी पवार यांच्या माध्यमातून रोहिदास पवार यांनी जर षटकार लगावला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे पुढे असेल. 80 धावा धापावरती. इथून पुढे 7 धावसंख्येची गरज. तीन बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज असणार आहे इथून पुढे. 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. 3 बॉल 8 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रभाव मिळते. रोहिदास आहेत खेळपट्टीवरती. समोर आपण पाहतोय गोलंदाज म्हणजे सूरज. फार महत्वाची मॅच आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरा या मॅच कडे लागल्या आहेत, कारण का मॅच फार महत्वाची आहे. एका साईडला पवारवाडी, एका साईडला आपण पाहतोय तो संघ लक्ष्मीनगर अहिरेचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 ची गरज. सामन्याला पुन्हा एकदा आपण करूयात सुरुवात. महत्वाचा बॉल असेल या मॅच मध्ये. या बॉल वरती काय करणार तेही पाहावं लागणार आहे. समोर रोहिदास चांगल्या पद्धतीची बॅट बोलली आहे. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत. 3 बॉल 8 ची गरज. हो वेगाने बॉल हाताळला गेला होता. तिथे आपण पाहतोय धावचीची संधी इथे आली आहे आणि धावचीच्या स्वप्नामध्ये फलंदाजाला इथून पुढे मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतो म्हणजे 3रा. रोहिदास पवार इथून पुढे मैदानाच्या बाहेर.
500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. समोर आपण पाहतोय ते म्हणजे अविनाश पवार आहेत. अविनाशच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार आलेत, परंतु इथून पुढे 2 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज असणार आहे. 2 बॉल 8 ची गरज आपण पाहतोय. महत्वाचा बॉल या मॅचच्या दृष्टिकोनातून. 2 बॉल 8 ची गरज. कॅच टेकन सक्सेसफुली. टिपलाय झेल, संपलाय अविनाशांचा खेळ. महत्वाच्या क्षणी इथून पुढे अविनाश पवार मैदानाच्या बाहेर. बॉल 8 धावसंख्येची गरज, परंतु इथूनही पुढे मॅच संपली नाहीये, कारण का काही होऊ शकतं. षटकार लगालो तर सूरजजी पवार यांच्यामधून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रामजात जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु बॉल तिथे आपल्याला डिलिव्हर होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय तो म्हणजे लक्ष्मीनगर अहिरे हा संघ अखेरकार शेवटच्या बॉल वरती आपल्याला विजयी होताना पाहायला मिळाला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन.